नमस्कार. मी प्राध्यापक अमृतराव काळोखे, प्रकाशक व लेखक, नर्मदा प्रकाशन, मुंबई. क्लुप्त्या व सूत्रे या पुस्तकाच्या माध्यमातून आणि पंढरीनाथ राणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जी पुस्तके तयार केलेली आहेत ती महाराष्ट्रभर सर्वांना परिचित आहेत आणि स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ती अत्यंत मूलभूत पुस्तके म्हणून स्पर्धा परीक्षा विश्वामध्ये गणलेली जातात. याचंच पुढचं पाऊल म्हणून आम्ही इझी एज्युकेशनच्या माध्यमातून प्रेरणा राज्यस्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजित करत आहोत. त्या परीक्षेचा भाग म्हणूनच आमच्या टीम मार्फत तज्ज्ञ मार्गदर्शकांचे व्हिडिओ ऑडिओ आपणा सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत. ते सर्व व्हिडिओ परीक्षेसाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शक ठरतील यात शंका नाही. तरी सर्व विद्यार्थी मित्र, पालक मित्र आणि शिष्यवृत्ती परीक्षांना शिकवणारे शिक्षक यांनी सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि त्याचा पुरेपूर आनंद घेऊन विद्यार्थी मित्रांनी स्पर्धा परीक्षेतील यशात आपलं नाव रोवावं ही प्रामाणिक इच्छा. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. नमस्कार विद्यार्थी मित्र, मी वसुंधरा भोपळे. प्रेरणा स्कॉलरशिप या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. 8वी NMMSचा अभ्यास करताना नागरिक शास्त्राची तयारी कशी करायची आहे हे आपण पाहत आहोत. तर आज आपण राज्य शासनाचं कार्य कसं चालतं याबद्दल माहिती घेऊयात. त्याचबरोबर भारतामधली नोकरशाही कशा प्रकारे कार्य करते किंवा नोकरशाहीचं महत्त्वाचं काय कार्य आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. तर राज्य शासन भारतामध्ये जवळपास म्हणण्यापेक्षा सर्वच राज्यांच्यामध्ये शासन पद्धती एक समान आहे. याच्यासाठी फक्त एकच अपवाद आहे, जम्मू काश्मीरचा. भारतामध्ये एकूण 28 घटक राज्य आहेत आणि 31 विधानसभा आहेत. घटक राज्यांच्या ठिकाणी विधानसभा आणि विधान परिषद अशी 2 सभागृह फक्त भारतामध्ये 7 राज्यांच्या मध्ये आहेत आणि त्या 7 राज्यांच्या पैकी आपलं महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि विधान परिषद आहे. आता हे 28 घटक राज्य असतील तरी 31 विधानसभा कशा काय? तर दिल्ली, पुदुचेरी आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा अस्तित्वात आहे. त्यामुळे एकूण 31 विधानसभा आहेत आणि राज्ये 28 आहेत. तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि विधान परिषद यांचा आपण कम्पॅरेटिव्ह जर अभ्यास करायला गेलो तर जसं लोकसभा आणि राज्यसभेच्या बाबतीमध्ये आपण वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह किंवा प्रथम सभागृह आणि द्वितीय सभागृह असं पाहिलं होतं, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विधानसभा हे प्रथम सभागृह आहे आणि विधान परिषद हे द्वितीय सभागृह आहे. आता थोडक्यात केंद्राचं जे काही केंद्रावरचं केंद्रीय विधिमंडळाचं किंवा संसदेचं जी रचना आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये जर हे बघितलं तर आपल्याला कार्य बऱ्यापैकी समान दिसून येतील. सदस्य संख्या आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे, तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सदस्य संख्या 78 आहे. ठीक आहे. आता राज्यपालांच्या द्वारे नेमणूक केली जाते. जर अँग्लो इंडियन समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर एका अँग्लो इंडियन व्यक्तीची नेमणूक राज्यपाल करू शकतात विधानसभेवरती. त्याचबरोबर विधान परिषदेमध्ये मात्र या 78 पैकीच काही सदस्यांची सामाजिक क्षेत्रामध्ये, विज्ञान, कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्रामधून राज्यपाल निवड करू शकतात. आता हे जे विधानसभा जे विधिमंडळाचं सभागृह आहे तर विधानसभेची मुदत असते 5 वर्षांची. विधान परिषदेची मात्र मुदत नसते. म्हणजे जसं राज्यसभेचे 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होत होते आणि तितकेच सदस्य पुन्हा त्या सभागृहावरती निवडून येत होते, तशाच प्रकारे विधान परिषदेमध्ये सुद्धा काही सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि तितकेच सदस्य दर 2 वर्षांनी निवडून येतात. त्यामुळे हे कायमस्वरूपी सभागृह आहे. या सभागृहाची मुदत आहे ती 5 वर्षांची असते आणि विधानसभेवर किंवा विधान परिषदेवर निवडून येण्यासाठीची पात्रता भारताचा नागरिक आणि वयाची 25 वर्ष पूर्ण असायला हवी. तर ही पात्रता आहे
विधानसभेवरती निवडून येणाऱ्या व्यक्तीसाठी. तर अशा प्रकारे कंपॅरेटिव्हली बघितलं तर राज्य शासनाचं स्ट्रक्चर केंद्राच्या स्ट्रक्चरप्रमाणेच आहे. आता राज्य शासनाचं म्हणजे आपल्या पर्टिक्युलरली महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बघायला गेलो तर आपल्याकडे जी विधिमंडळाचे 2 सभागृह आहेत ते विधानसभा असेल, विधान परिषद असेल आणि त्यांचे हे क्रम प्रथम द्वितीय सदस्य संख्या इकडे 288 आहे, तिकडे 78 आहे. त्यामुळं जेव्हा आपल्याला सदस्य संख्येबाबतीत प्रश्न विचारले जातात त्या ठिकाणी 288, 78, 552, 48 ह्या मॅजिक संख्या आहेत. त्याचा तुम्ही चार्ट बनवा आणि लक्षात ठेवा. 100% ते त्याच्यावरती प्रश्न असतात. राज्यपालांच्या द्वारे विधानसभेवरती एका व्यक्तीचं सिलेक्शन केलं जातं असं आपण म्हणू शकतो आणि मुदत असते ती विधानसभेची मुदत 5 वर्षांची आहे. विधान परिषद हे कायमस्वरूपी सभागृह आहे. आले लक्षात? आता याच्या पुढे महाराष्ट्राचं कार्यकारी मंडळ आपल्याला बघायला हवं. आता कार्यकारी मंडळ पण जसं केंद्रामध्ये आपण बघितलं, केंद्रामध्ये कार्यकारी मंडळामध्ये कोण होते? राष्ट्रपती होते. राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ. त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ असणार आहे. कार्ये थोड्याफार प्रमाणात केंद्रामध्ये संपूर्ण देशाला, सगळ्या राज्यांना एकत्र घेऊन कार्य करायचं आहे. राज्याच्या बाबतीमध्ये फक्त महाराष्ट्रापुरता विचार करायचा आहे. तर आपण थोडक्यात महाराष्ट्राच्या अगदी सेम आहे. आपण जेव्हा केंद्रीय कार्यकारी मंडळ व्यवस्थित करतो त्यावेळेला राज्य कार्यकारी मंडळ करणं फार सोपं होतं. या सभागृहांच्या वरती निवडून येण्यासाठीची पात्रता, निकष, अजून सभागृहांचं कार्यकाल वगैरे बघितलं तर दोन्ही सभागृहांचे जे प्रमुख आहेत तर विधानसभा प्रमुख आहेत, त्यांना अध्यक्ष असं म्हटलं जातं आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची निवड अध्यक्ष म्हणून आणि एकाची निवड उपाध्यक्ष म्हणून करतात. त्याचप्रमाणे विधान परिषदेचे प्रमुख जे असतात ते सभापती आणि उपसभापती म्हणून ओळखले जातात. तर यांचं महत्त्वाचं काय आहे? विधानसभा प्रमुख असतील किंवा विधानसभा अध्यक्ष असं म्हटलं जातं, त्यांचंही कार्य जसं लोकसभेचे अध्यक्षांचं कार्य आहे तशाच प्रकारे विधानसभेच्या प्रमुखांचं किंवा विधानसभेच्या अध्यक्षांचंही कार्य आहे की सभागृहाचं किंवा त्याचबरोबर विधान परिषदेच्या प्रमुखांचं, सभापतींचं कार्य त्या सभागृहामधलं कामकाज सुरळीतपणे चालावं याकडे लक्ष देणं. त्याचबरोबर संसद सदस्य, त्याचबरोबर राज्य विधिमंडळाचे सदस्य कोणतं घटनाबाह्य वर्तणूक विधिगृहामध्ये करत नाहीत याच्याकडे लक्ष देणं किंवा असं कोणतं कृत्य करत असतील तर त्या सदस्यांच्या वरती नियंत्रण ठेवणं ही कार्ये विधानसभा अध्यक्षांची आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विधिमंडळाची अधिवेशनं 3 अधिवेशनं होतात. या अधिवेशनांच्या वरती प्रश्न येऊन गेलेला आहे. 3 अधिवेशनं होतात. त्यापैकी पहिलं आहे अर्थविषयक अधिवेशन. तर हे अर्थविषयक अधिवेशन मुंबईमध्ये पार पाडलं जातं. त्याचबरोबर पुढची 2 आहेत, एक पावसाळी अधिवेशन आणि एक हिवाळी अधिवेशन. तर पावसाळी अधिवेशन पण मुंबईमध्येच होतं आणि हिवाळी अधिवेशन मात्र नागपूरमध्ये होतं. आता ह्या ठिकाणी आपल्याला नागपूर करार आठवला पाहिजे, जो नागपूर करार 1953 मध्ये झाला होता आणि त्यानुसार महाराष्ट्र राज्याची निर्मिती होताना 1956च्या घटना दुरुस्तीनं नागपूरमध्ये एक अधिवेशन घेण्याचं ठरवण्यात आलं होतं आणि त्याच्यानुसार घटना दुरुस्ती करून संविधानामध्ये एक कलम घातलं होतं. तर हा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्याच्यानुसार हे आपलं नागपूरला हिवाळी अधिवेशन होत असतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे विधिमंडळाचं कामकाज चालत असतं. तर विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका कुणाची आहे तर मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचं मंत्रिमंडळ. कार्यकारी मंडळामध्ये आपण पाहतोच आहोत राज्यपाल,
मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ. जसं राष्ट्रपती नामधारी प्रमुख आहेत तसं राज्याच्या बाबतीमध्ये राज्यपाल नामधारी प्रमुख आहेत. राज्याचा कारभार राज्यपालांच्या नावे चालतो, परंतु प्रत्यक्षात काम जे आहे ते मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ करत असतं. तर मग मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची कार्य जशी केंद्रामध्ये प्रधानमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची कार्य आहेत, त्याच धर्तीवरती मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची कार्य आहेत. राज्याच्या लेवलवरती मुख्यमंत्र्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आपलं मंत्रिमंडळ तयार करणं. मंत्रिमंडळ तयार केल्यानंतर खाते वाटप करणं. खाते वाटप केल्यानंतर खात्यांच्यामध्ये सुसूत्रता आणणं. एकाच दिशेनं ठराविक दिशेनं राज्यकारभार संविधानानं घालून दिलेल्या घटनेच्या आधारानं राज्याचा राज्यकारभार चालवणं हे मुख्यमंत्र्यांचं कार्य आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळाचं कार्य काय आहे की मंत्रिमंडळाचं कार्य आहे त्यांना दिलेल्या वेगवेगळ्या खात्यांच्या बाबतीमध्ये विविध कायदे निर्माण करणं आणि विविध धोरणं निर्माण करणं, त्यांची चर्चा विधिमंडळामध्ये घडवून आणणं आणि राज्यासाठी काही कायदे निर्माण करणं ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची कार्य आहेत. मंत्रिमंडळावरती विधिमंडळाला एकत्र घेऊन काम करण्याची जबाबदारी असते. त्याचबरोबर राज्यपालांच्या बाबतीमध्ये महत्त्वाचं काय आहे की राष्ट्रपतींच्या सारखंच राज्यपालांच्या नावे महाराष्ट्राचं किंवा राज्याचं कारभार चालला जातो, पण मुख्यमंत्र्यांची नेमणूक करणं, महत्त्वाच्या पदांची नेमणूक करणं हे राज्यपालांच्या हातात. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची नेमणूक राज्यपाल करतात. राज्यपाल हे राज्याचे नामधारी प्रमुख असतात. जसं राष्ट्रपती केंद्राच्या बाबतीमध्ये होते त्याचप्रमाणे मंत्रिमंडळाने किंवा विधिमंडळाने तयार केलेल्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर करण्याचं महत्त्वाची जबाबदारी राज्यपालांची असते. राज्यपालांच्या स्वाक्षरीनेच राज्याचा कायदा तयार होतो. तर अशा प्रकारे राज्यपालांचं कार्य आहे. आपण जर केंद्रीय कार्यकारी मंडळ आणि राज्य शासनातील राज्याचं कार्यकारी मंडळ हे दोन्ही तुलनात्मक अभ्यास केला तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येऊ शकते. आता पुढचा चॅप्टर आहे नोकरशाही. तर नोकरशाहीबद्दल आपण बघूया. भारतातील नोकरशाहीबद्दल माहिती घेताना सगळ्यात महत्त्वाचं नोकरशाही म्हणजे काय, तर नोकरशाही शासनाची धोरणं प्रत्यक्षात अंमलात आणणारी आणि मंत्रिमंडळाच्या नियंत्रणाखाली असणारी जी यंत्रणा आहे तिला नोकरशाही असं म्हटलं जातं. आता ही नोकरशाही महत्त्वाची तितकीच महत्त्वाची आहे कारण नोकरशाही ही कायमस्वरूपी असणारी यंत्रणा आहे. कारण मंत्रिमंडळ किंवा कार्यकारी मंडळ असेल तर कार्यकारी मंडळाचा निश्चित कालावधी आहे. दर 5 वर्षांनी वेगळं कार्यकारी मंडळ असेल, पण नोकरशाही ही यंत्रणा भारतामध्ये आपल्याकडे त्याच ठिकाणी पूर्ण कायमस्वरूपी आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर राजकीयदृष्ट्या ही नोकरशाही तटस्थ असते. राजकीय दृष्ट्या कोणत्याही पक्षाचं सरकार येऊ दे, त्यांच्यासमोर असणारी कार्य ही नोकरशाही मधील अधिकाऱ्यांना करणं भाग असतं आणि अधिकारी राजकीय दृष्ट्या तटस्थ राहून ही कार्य करतात. आणि अनामिकता म्हणजे धोरणांची राबवणूक हे नोकरशाहीचं काम आहे, पण ही धोरणांची निर्मिती करणं कार्यकारी मंडळाचं काम आहे. आपण बऱ्याचदा याची चर्चा केलेली आहे. पण मग त्या धोरणाचं यश असो किंवा अपयश असो, त्या यशाला किंवा अपयशाला नोकरशाहीमधले कोणतेही अधिकारी जबाबदार नसतात, तर अंतिम जबाबदारी ही मंत्र्यांची असते. म्हणजेच कार्यकारी मंडळ आणि नोकरशाही यांची सांगड आपल्या संविधानानं घालून दिलेली आहे. तर नोकरशाहीमध्ये लष्करी सेवा आणि सनदी सेवा, नोकरशाहीत 2 प्रकारची कामं केली जातात. एक म्हणजे परकीय आक्रमणापासून भारताचं संरक्षण करणं, तर हे काम लष्करी सेवांच्या मधून केलं जातं. आणि सनदी सेवा म्हणजेच IAS असेल, भारतीय प्रशासकीय सेवा असेल, भारतीय वनसेवा असेल किंवा भारतीय पोलीस सेवा असेल, त्याचबरोबर भारतीय विदेश सेवा असेल किंवा भारतीय महसूल सेवा असेल, तर हे महत्त्वाचे पदं आहेत. तर या पदांच्या मध्ये सनदी सेवांच्या मध्ये अजून 3 प्रकार पडू शकतात. एक केंद्रीय सेवा, त्याचबरोबर या सनदी सेवांचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे प्रशासकीय सेवा, दुसरा आहे केंद्रीय सेवा आणि तिसरा आहे राज्य सेवा. आता हे केंद्रीय सेवा
आणि प्रशासकीय सेवा, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची निवड UPSC अर्थात युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन या कमिशनमार्फत स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून घेतली जाते. त्याचबरोबर राज्यस्तरावरती ज्या राज्यसेवेच्या परीक्षा आहेत त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात MPSC मार्फत या परीक्षा घेतल्या जाऊन या सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. घटनेमध्ये या सनदी अधिकाऱ्यांच्या नेमणुकीची तरतूद केलेली आहे. ठीक आहे. आता हे नोकरशाहीचं महत्त्व काय आहे की नोकरशाहीमधील हे जे अधिकारी आहेत तर समूहाच्या दैनंदिन जीवनाला स्थैर्य देण्याचं काम आहे. तर ते काम हे अधिकारी पार पाडत असतात. आता हे दैनंदिन जीवनाला स्थैर्य देण्याचं काम म्हणजे काय? आता हे अधिकारी आपण पाहतो जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी असतील, उपजिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील तालुका स्तरावरती किंवा नायब तहसीलदार असतील किंवा अजून आपण शाळांच्या मध्ये गटशिक्षण अधिकारी बघतो, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर अर्थात BDO असं आपण त्यांना म्हणतो. हे अधिकारी आहेत ते आपल्या कार्यक्षेत्रामध्ये लोकांना किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनाला स्थैर्य देण्याचं काम करत असतात. मग पाणी पुरवठा असेल, आरोग्य सेवा असतील किंवा बाकीच्या आधुनिक सुविधा असतील, लाईटची सेवा असेल, अशा ज्या दैनंदिन गरजेच्या सेवा आहेत, स्वच्छता असेल, स्वच्छता पाणी पुरवठा असेल, तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवण्याचं काम ऑथॉरिटी या सनदी अधिकाऱ्यांच्याकडे आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये या विविध सेवा जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्याचबरोबर काही तात्कालिक आणीबाणीची परिस्थिती आली किंवा काही दंगेधोपे झाले तर या ठिकाणी हे अधिकारीच पुढे येऊन निर्णय घेत असतात. आपण बघतो बऱ्याच वेळेला पोलीस प्रशासन आहे, भारतीय पोलीस प्रशासन आहे, त्या पोलीस प्रशासनामधील अधिकारी एखादी समस्या आली किंवा एखादी आपत्ती आली तर अशा वेळेला जिल्हाधिकारी आवाहन करतात किंवा पोलीस प्रमुख आवाहन करतात की त्या आपत्तीमधून नागरिकांनी कशा प्रकारे स्वतःचा बचाव करायचा आहे किंवा आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत मिळवून देणं या अशा प्रकारची कार्ये हे नोकरशाहीमधील सनदी अधिकारी करत असतात. त्याचबरोबर समाज परिवर्तन म्हणजे स्त्री शिक्षण असेल किंवा समाजामध्ये समानता आणण्यासाठी प्रयत्न करणं अशा प्रकारची कार्ये या अधिकाऱ्यांच्याकडे आहेत. जी काही धोरणं त्यांच्याकडे आलेली असतात त्याच्याप्रमाणे किंवा संविधानातील तरतुदींच्या प्रमाणे विविध शाळांच्या मध्ये विविध प्रभागांच्या मध्ये विकास कामं करणं हे सनदी अधिकाऱ्यांचं महत्त्वाचं कार्य आहे. त्याचबरोबर समाजाचं लोकशाहीकरण करणं हे सुद्धा त्यांचं महत्त्वाचं काम आहे. तर अशा प्रकारे भारताची नोकरशाही ही कायमस्वरूपी यंत्रणा आहे. फक्त आता आपल्याला काय आहे की नोकरशाही आहे तरी मंत्रिमंडळ किंवा कार्यकारी मंडळ आणि नोकरशाही यांच्यामध्ये दोघांच्यामध्ये समन्वय आहे. मंत्रिमंडळाच्या बाबतीमध्ये किंवा जनतेनं निवडून दिलेला नेता या नेत्याला जेव्हा काही कायदेविषयक माहिती हवी असेल किंवा काही धोरणांच्या विषयक माहिती हवी असेल तर त्यावेळेला त्यांचे सचिव ही अशी माहिती त्यांना देत असतात. तर हे सचिवांची मंत्र्यांच्या हाताखाली सचिवांची नेमणूक ही सनदी सेवेतून केलेली असते. तर मंत्र्यांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देणं, मंत्र्यांनी निर्माण केलेलं जे धोरण आहे ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम, महत्त्वाचं काम ही भारताची नोकरशाही करत असते. अशा प्रकारे भारतीय संविधानानं नोकरशाही आणि मंत्री एकमेकांच्या हातामध्ये हात घालून देशाचा विकास करतील याची तरतूद करून ठेवलेली आहे. याचबरोबर आपला नागरिक शास्त्राचा भाग इथेच संपत आहे. अशाच प्रकारचे ई-लर्निंगचे व्हिडिओज पाहायचे असतील तर आमच्या प्रेरणा स्कॉलरशिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या पुढील बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.